कसलं वचन जानू? बोल ना जानू, कसलं वचन? ए बघ जानू, तू तू सांगशील ते वचन द्यायला मी तयार आहे. तू फक्त बोल, मी काय करू? जयंत सर, तुमची इच्छा आहे ना की मी तुम्हाला सोडून कुठेही जाऊ नये, तर मग इथून पुढे तुम्हाला मला फ्रीडम द्यावा लागेल. कसं आहे ना जयंत सर, कोणत्याही नात्यात जेव्हा विश्वास असतो, स्वातंत्र्य असतं, तेव्हाच ते नातं पुढे जातं. आणि आता इथून पुढे मला पण आपल्या नात्याकडून हीच अपेक्षा. तुम्ही जर का मला जाब विचारल्यासारखे प्रश्न विचारणार नसाल, मला स्वातंत्र्य देणार असाल, माझ्यावर विश्वास ठेवणार असाल, तर आणि तरच मी इथे तुमच्यासोबत थांबेन. पण जर का तुम्हाला हे सगळं मान्य नसेल, तर मात्र मला माझा निर्णय घ्यावा लागेल. बघ, काही झालं तरी तू मला सोडून नाही जाऊ शकत. तुला फ्रीडम हवाय ना? ओके, आय प्रॉमिस तुला हवं तेवढं फ्रीडम तू घे. ओके, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इट्स माय वर्ड. मला माहिती होतं जयंत सर, तुम्ही हेच म्हणणार. बरं ठीक आहे, तुम्ही आता वर बेडरूम मध्ये जाऊन आराम करा. मी तुमच्यासाठी छान काहीतरी खायला करते. पिंकी, आता कळलं तुम्हाला? लवकरात लवकर लक्ष्मी निवास मला का बांधायचंय ते, आणि मी लक्ष्मी निवास बांधणार लवकरात लवकर. कारण मी ते बांधणार. मी शपथ घेतो की आई बाबांचं घर बांधायला मी पैसे कमाव. भाऊजी, तुम्ही तुमच्या फुलाच्या व्यवसायात ना खूप पैसे जमू. मी ना गृहलक्ष्मी ऍपच्या आणि घरघंटीच्या व्यवसायात ना कष्ट करून पैसे जमवेन. आणि पेटंट तर आहेच आपल्याकडे. काय टेन्शन कसलं त्यात, कारण मला खात्री आहे की ही निवडणूक तूच जिंकणार आहेस. झोप काय येत नाहीये? ते लहानपणी असायचं माहिती आहे का की पुढच्या दिवशी गणिताचा पेपर असायचा, तेव्हा आपला सगळा अभ्यास झालाय, आपण पास होणार आहोत हेही आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा तशी नाही लागायची झोप. तसंच काहीतरी झालं. आणि समजा उद्या मी निवडणूक नाही जिंकले तर? असं का बोलतेस तू? उगाच निगेटिव्ह विचार करू नकोस. माझी खात्री आहे की ही निवडणूक तू जिंकणार म्हणजे जिंकणार. असं काही नाही हो. हे बघा, तुम्ही माझे पार्टनर आहात, आपलं लग्न झालंय, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. पण शेवटी निवडणूक आहे ना, लोकांच्या मतांवर सगळं अवलंबून असतं. त्यांनी मला मतं दिली तर जिंकी नाही, पण समजा नाही दिली मतं आणि मी हरले तर? बरं, आपण एक काम करूया, आपण जर तरचा खेळ खेळू. त्यांनी काय होणार आहे? खेळून तर बघूया. मी प्रश्न विचारून तू उत्तर द्यायची. ओके, ठीक आहे. जर तू उद्या निवडून नाही आलीस तर? निवडून आले नाही तर? तर काय, जे आहे तसं सगळं चालू ठेवायचं. हे बघा, मला लोकांची मदत करायला, त्यांची सेवा करायला, समाजसेवा करायला खूप आवडते. त्यामुळे मी ठरवलंय, काहीही झालं तरी हे जे चाललंय ते थांबवायचं नाही, काम करत राहायचं. मलाही तसंच वाटतं. निकाल काहीही लागला ना तरी म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी तू जे काही काम करतेस ना ते तू चालूच ठेवलं पाहिजेस. इतक्या वर्षाच्या अनुभवातनं सांगतोय, तुझ्या इतकी लोकांसाठी काम करण्याची जी कळकळ आहे ना, ती मला आजवर कोणाच्याच दिसली नाहीये. आणि यासाठीच मला खूप कौतुक आहे तुझं. नवरा म्हणून नाही सांगत आहे, पण मनापासून सांगतो. बरं चला, पुढचा प्रश्न. हे बघा, आता आपलं बाळ या जगात येणार आहे, त्याला तुझी गरज असणार आहे. आणि समजा प्रभागात काही अडचण आली तर प्रभागातली लहान मुलं का आपलं बाळ, या दोघांपैकी कोणाची निवड करशील? असं झालं तर मी प्रभागातल्या मुलांची निवड करीन आणि त्यांची अडचण सोडते. आणि मग आपल्या बाळाचं काय? आपल्या बाळाला सांभाळायला त्याचे बाबा आहेत की. माझी खात्री आहे
त्याचे बाबा माझ्यापेक्षा जास्त काळजी घेऊ शकतात त्याची आणि त्याला छान सांभाळू शकतात आणि म्हणूनच मी निर्धास्तपणे प्रभागातल्या मुलांकडे लक्ष देऊ शकते. वाह, हे उत्तर देण्यात जो का तू राजकीय मुत्सद्दीपणा दाखवलास ना, त्यावरनं हे स्पष्ट होत आहे की उद्याची निवडणूक तू जिंकवतेस. तुमचा रुमाल येस. आणि ही गाडीची किल्ली आणि आय एम सॉरी, म्हणजे मी आज तुमच्यासाठी काही टिफिन केला नाहीये, तर तुम्ही ऑफिसमध्येच काहीतरी खा. ऑफिसमध्येच काहीतरी खा म्हणजे? अगं आपण एकत्रच जेवणार आहोत ना, तू पण येतेस ना ऑफिसला? नाही, ॲक्च्युली मला आज ऑफिसला यावंसं वाटत नाहीये, सो मी नाही येतोय ऑफिसला. अगं शानू, आज ऑफिसमध्ये बरीच काम आहेत ग. आपण काही दिवसांपूर्वीच डिस्कस केलं होतं ना की आजच्या दिवशी तुला आणि विश्वालाच तुमच्या त्या प्रोजेक्टबद्दल गोष्टी फायनल करायच्या होत्या. सो आज अचानक अशी सुट्टी घेऊन कसं काय चालेल ना? एक मिनिट जयंत सर, मुळात मी सुट्टी घेतच नाहीये, मी काम करणार आहे पण घरून, आणि त्यासाठी मी विश्वाला इथे बोलावलंय. आम्ही इथेच बसून काम करणार आहोत. जानू, मला असं वाटतं की मी पण आज घरातूनच काम करायला हवं. आय डोंट नो व्हाय अचानक असं डोकं जड झाल्यासारखं वाटतंय मला. अचानक? ओके, सांगते मी ऑफिसमध्ये कॉल करून. नाही, त्यांना सांगते असं की आज दिवसभर जयंत सरांना फक्त गरम पाणी प्यायला द्या आणि हो, गवती चहा पण बनवून द्यायला सांगते.